तर सर्वांचं स्वागत असणार आहे जगातील सर्वात मोठ्या बॉस क्रिकेट लीग मध्ये क्रिसलीज एसएमई लीग पावर्ड बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड. बोला भारत माता की. तर तयार आहात का सर्व पुणेकर? तर आता आवाज झाला पाहिजे. स्क्वॉड अनाउन्स करूया दोन्ही संघांचा. कोण कोण खेळणार आहे, कोण कोण दिसणार आहे, त्यांची फौज आपण बघू शकता. फायनलचा सामना असणार आहे. दोन्ही ऑन फील्ड अंपायर आता येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रिसिओल संघ स्क्वॉड असणार आहे. तो प्रिसिओल संघाचा मयूर म्हात्रे, अभिषेक नगर, आनंद घरत, ऋषिकेश, त्याबरोबर कमळकर, वाढवळे, नयन म्हात्रे आणि प्रथमेश. प्रथमेश असणार आहे. त्याचबरोबर संघाचे कॅप्टन मयूर म्हात्रे आहेत. तर काउंटडाऊन बिगिन करूयात. चला माझ्यासोबत काउंटडाऊन बिगिन करायचे. 10 9 8 7 6 5 4 3 2. बोला गणपती बाप्पा. Let's start. Christie's Assembly League 2026 final match. निलेश धनावडे पहिला चेंडू वेगवान, पहिला चेंडू सिंगल धाव. नक्की सर, विनोद सर, खूप मजा येणार आहे फायनलला. कारण की हे दोन्ही संघ आहेत ना 66 संघातून 2 नंबर 2 मध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे दोन्ही संघ अतिशय चांगले हुशार आहेत, चालाक आहेत आणि खूप चांगली मॅच होणार आहे. एका बाजूने पाहिलं तर मुळशीचा ढाण्याबाग, मुळशीची टीम, घोटवड्याची टीम आपल्याला पाहायला मिळेल रिपीट चॅम्पियन. तर दुसऱ्या बाजूने कल्याण मुंबईचा संघ आज मैदानामध्ये दाखल झालाय. बॅटिंग करताना तयार, पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल धाव. नक्की सुफियान पठाण म्हणलं गेलं तर षटकारांचा पाऊस मारणारा खेळाडू असणार आहे. षटकाराचा बेताल बादशाह त्याला म्हटलं जातं. त्यामुळं मजा येणार आहे पुणेकर. क्रिसलीज एसएमई लीग पावर्ड बाय रिलेशन रियल टेक प्राइवेट लिमिटेड. यस, मजा तो आने वाला है कि नीलेश धनावड़े काफी ताकतवर गेंदबाज है. ची गेंदबाजी काफी तेज निकल गई गेंद. डॉट बॉल. काय कट करतोय. मुळशीचा हा गोलंदाज असेल. मुळशी सम्राट, मुळशी पॅटर्न. आ रा 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 खतरनाक मुळशीचा खेळाडू आहे. नीलेश धनावड़े हा चेंडू मात्र पॉइंट मध्ये खेलून काढला. एक सिंगल रन लेना चाहते थे लेकिन वहां पे मिला नहीं. डॉट बॉल के साथ ये शुरुआत. काफी तेज, काफी ताकतवर गेंदबाज है नीलेश धनावड़े. लीग 2026 का ये त्योहार, आज मैदान में फाइनल का ये मुकाबला, काफी बड़ा ये आयोजन नियोजन इसमें देखने मिला है. इस बार अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद थी. हल्के हाथों से खेलना चाहते थे, रोका वहां पे, कोई रन नहीं. डॉट बॉल. सर आपला कौतुक करावं लागेल कारण की 14 दिवसामध्ये जवळपास 11,000 पेक्षा जास्त धावा झाल्यात. म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे या स्पर्धेमध्ये. ऐसे एक बड़ा रिकॉर्ड यहाँ पे बनने जा रहा है. फाइनल का त्योहार मैदान में चलता हुआ और एक बड़े रिकॉर्ड की ओर क्रिस्टीज एसएमई लीग काफी तेजी के साथ बढ़ते. पावर्ड बाय रिलेशन टेक प्राइवेट लिमिटेड, वुडीज पार्टनर मालपाणी ब्रिकिन लाइट, ट्रॉफी स्पॉन्सर विंडसर ग्रुप. धावसंख्या 1. एक दूसरे की ताकत यहाँ पे परखते हुए दोनों टीम. चुनौती है दोनों के सामने. एक धाव असणार आहे आणि पब्लिक शोर मचाओ, शोर. मेक युअर नॉइज पब्लिक. अच्छी गेंद यहाँ पे. डॉट बॉल. खरं तर या सर्व समर्थकांचं एकदा कौतुक करायला पाहिजे गददा सर. कारण माहिती का, ज्या पद्धतीने ही स्पर्धा सुरू झाली ना, प्रत्येक मॅच मध्ये दर्दी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली आणि ती गर्दीच आहे ती या खेळाडूंना उत्साह देणारी होती. एकदा या सर्व दर्दी प्रेक्षकांच्या गर्दीसाठी, स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चला तर पुणेकर, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जादू बघायला मिळाली. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटरची जादू बघायला मिळेल का पाहूयात. सुफियान पठाण सज्ज होते स्ट्राइकवर. सुफियान पठाण. इस बार ये गेंद
खेलने पाए डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी यहाँ पे. धावा करावं लागतील. फायनल मॅच. कम ऑन प्रिसी हॉल. स्वप्नील टिपुले मागच्या मॅचचा हिरो, गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. तो सुफियान पठाण ज्याने देखील शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच खेचून आणली. एकमेकाच्या आमने सामने. खुल्या टप्प्यात चेंडू, इथे मात्र धाव तर नाही. चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र आलाय. मच गया शोर सारी नगरी में. चला तर जोर वाढूयात. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग अतिशय चांगली स्वप्नीलची बघायला मिळतीये. सुफियान हवा मध्ये चेंडू होता. चांस है, चांस. और यहाँ पे नॉट आउट का इशारा. बच गए सुफियान. बिंदास खेळावं लागणार आहे, कारण शांत बसून जमणार नाही. कारण ही फायनल मॅच. अभी नाही तो कभी नाही. दुनिया माने जोरो को, कोई ना माने कमजोरो को. षटक क्रमांक 2 अभिषेक ताई या समोर. यस, इथे मात्र विजेता व्हावे लागेल. इथे उपविजेता कोण आहे कोणी लक्षात ठेवणार नाही. क्रिस्टलीस सेमी लीग गाजवली कोणी, यातला जो जिंकेल त्या चॅम्पियन टीमला मात्र लक्षात ठेवलं जाईल. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणं आता फार महत्वाचं आहे. सुफियान परत एकदा हा चेंडू खोलवर टप्प्याचा. धाव मिळणार नाही. परत एकदा डॉट बॉल. फिर से एक बार डॉट बॉल. स्वप्नील टिपुळे फक्त आतापर्यंत पाहिलं तर 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. 5 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झाला. सुफियान पठाण प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचा. हो, इथे बॅट का अंदरुनी किनारा. हो, काय बॉलिंग सुरू असेल. अगदी मुंबईचा वडापाव, लोकळ्याची चिक्की. आणि इथे आपण जर पाहिलं गेलं इंडो प्रो चॅम्पियनच्या पुढे प्रिसी हॉलची बॅटिंग पलटी फिक्की. पहिल्या 2 ओव्हरला केवळ 3 धावा. वार पलटवार होणार. दत्ता सर, वेळ आणि काळ बदलायला वेळ लागत नाही. जरी आता प्रिसी हॉलची बॅटिंग मात्र होत नसेल, थोडं थांबा. अभी मौसम बदलेगा, अभी रंग बदलेगा. या इथे मात्र हा चेंडू हवेत खेळलाय आणि ते एक सिंगल रन. कारण अजूनही अभिषेक नगर मैदानामध्ये आहे. पठाणची पॉवर बघायला मिळेल का पब्लिक. पठाणसाठी बोला वी वॉन्ट. तर नक्कीच पठाण साहब बीच मैदान में खड़े हैं. हो. निलेश धनावडे वेगवान चेंडू होता. चेंडू मात्र डॉट बॉल. आणखीन एक वर्ल्ड रेकॉर्ड मला वाटतं इथे होतो की काय, कारण धावा जमत नाही खेळपट्टीवरती. गोलंदाज मुळशी सहा धान्यवाग म्हणतात ना, रा मुळशी पॅटर्न बोलते हे. यस, एका बाजूने निलेश धनावडे तर दुसऱ्या बाजूने सुफियान पठाण. दोघंही ताकदवर खेळाडू एकमेकाच्या आमने सामने. निलेश धनावडेचा हा चेंडू मात्र हवेत आणि इथे मात्र एक सिंगल धाव. जबरदस्त फाईट नक्की पाहायला मिळेल. अभिषेक नगर आता मात्र स्ट्रायकिंग निलेश धनावडे गोलंदाजी मार्कवर. असं कोणतं गाव नाही जिथे निलेश धनावडेचं नाव नाही. पण इथे मात्र अभिषेक नगर म्हणत असेल की आता जर मी या ओव्हरमध्ये ठोकलं नाही तर अभिषेक नगर माझं नाव नाही. प्रिसिओल संघ टॉस जिंकून बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना दाखवून द्यावं लागेल. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घ्या या जगा. जोपर्यंत आम्हाला नडेल तो जाईल डायरेक्ट ढगा. असं मात्र त्यांना आता करावं लागेल. यस, आता चेंडू मात्र ढगात नाही, समोर जाळीवरती खेळावे लागतील तर धावा मिळतील. आणि ते हा चेंडू भन्नाट वेगवान डॉट बॉल. काय खाऊन आला आज मला वाटते निलेश भाऊंचा धक्का. इरादा पक्का. पुण्यात आहे चांदणी चौक. निलेशला आहे डॉट बॉलचा शौक. आणखीन एक सुंदर बॉल, आणखीन एक डॉट बॉल. वा निलेश. इथे येणारे प्रत्येक डॉट बॉल हे मात्र फार दुःख देणारे आहेत. हे डॉट बॉल मात्र इथे धावफलकाला अंकुश लावणार आहेत, ब्रेक लावणार आहेत. 5 धावफलक. तिसरं षटक निलेश धनावडे परत एकदा गोलंदाजी मार्कवर. आणि यावेळेस मात्र निलेश धनावडेच्या या चेंडूवरती घेतलेली सिंगल धाव. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रिसिजन 11 6 धावा. कोणताही फलंदाज बाद नाहीये, पण 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आपण पाहतोय लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट क्रिसलीज एसएमई लीग पावर्ड बाय रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेड. तर बघूया 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आता मात्र जादू बदलेल का, कारण
किस्मत का ताला क्या पलटेगा बघायचं आता काय होतंय मैदानामध्ये कारण की पहिल्या 3 ओव्हरला बघा निलेश सरांनी 2 ओव्हरमध्ये केवळ 4 धावा इतकी चिंगूस बॉलिंग त्यांनी केलेली आहे चिवट गोलंदाजी बरेचसे चेंडू मात्र या ओव्हरमध्ये डॉट बॉल आले आणि आलेले डॉट बॉल हे मात्र विजयाचे दार बंद करणारे आहेत प्रिसी ओल संघासाठी कारण तुम्हाला धावा बनवायचे आहेत पहिले इनिंगचा खेळ सुरू आहे आयुष्य आणि क्रिकेट काय सांगतो खर्च करने से पहले कमाना सीखिए खर्च करने से पहले कमाना सीखिए क्रिकेट क्या है खुद ही जान जाओगे बैटिंग करो तो रन बनाओ नहीं तो फील्डिंग में बहुत से रन बचाने पड़ेंगे त्यामुळे आता धावा बनवाव्यात लागतील 6 धावा धावफलकावरती 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय गोलंदाजी मार्कवर ऋतुराज गोनगडे इथे हा चेंडू इथे मात्र हवेत अपील 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 पंचांचा नॉट आउट इशारा फलंदाज बाद विकेट और एक बल्लेबाज बॅक टू द पेव्हिलियन नक्की मला वाटते इंडी प्रो संघाला घाई झालेली आहे इंडिया पाकिस्तानची मॅच बघायची त्यामुळे ते लवकर डॉट बॉल टाकतायत काही सांगता येत नाही सर शेवटची मॅच फायनलची मॅच लो स्कोरिंग जरी झाली ना तरी इंडिया वेस्ट इंडिजचा 1983चा वर्ल्ड कप तुम्हाला आठवावा लागेल वा इथे मात्र हा चेंडू मयूर मात्रेने एक सिंगल धाव्यावरती परावर्तित केला सेन्सिबल क्रिकेट मयूर मात्रेला माहिती आहे आता गरज आहे इथे विकेट टिकवण्याची गरज आहे इथे धावा बनवण्याची 7 धावांवरती एक विकेट गमावली गेली अजूनही बराचसा खेळ बाकी आहे सुफियान पठाण मगाशी मॅच जिंकल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी आलं होतं हातामधून आज रक्त देखील आले आज डोळ्यातून पाणी हातातून रक्त सर्व काही आज मैदानाला त्याने वाहिले अभिषेक केला या मैदानाला रन घेण्याचा प्रयत्न नाही चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय सुफियान पठाण थोडा संघर्ष करताना बघायला मिळतोय मात्र आता संघर्ष करू चालला नाही धावा करावं लागतील पठाण पॉवर दाखवावं लागेल क्या पठाण का सिक्का चलने वाला है पाहूयात काय होते पुढचा बॉल ऋतूचा हा बॉल आणखीन एक सुरेख टाकलेला आहे काय अप्रतिम बॉलिंग सुरू असणार आहे आतापर्यंत टाकलेले जवळपास 21 चेंडू 7 धावा 1 गडी बाद बरेचसे चेंडू मात्र डॉट बॉल गेलेत आणि हे गेलेले डॉट बॉल आता परत येणार नाहीयेत पण आहेत त्या चेंडूवरती धावा मात्र बनवावे लागतील इथे परत एकदा चेंडू हवेत आणखी एक विकेट और एक विकेट सुफियान पठाण बॅक टू द पेव्हिलियन काय खाऊन आलेत आज इंडी प्रो खेळाडू सगळेजण जर पाहिलं गेलं चॅम्पियन नाव आहे आणि चॅम्पियन सारखं खेळ नक्की दाखवताना बघायला मिळत आहेत 4था षटक चालू आहे कमॉन 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 प्रिसिओल कर सकते हो सकता है मन के जीते जीत है मन के हारे हार है त्यामुळे आता तुम्हाला लढावंच लागणार आहे न्यू बॅटर आलाय प्रथमेश आलेला आहे थोडस आज मला वाटतं सलामीची जोडी जी आहे तिथं बदल केलता सर तो थोडासा अंगावरती आला असं म्हणावं लागेल प्रिसिओल संघाकडून पण आता प्रथमेश परगडे मात्र मैदानामध्ये आला आणि प्रथमेश परगडेची बॅटिंग या स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिली प्रयत्न प्रथमेश परगडेला करावा लागेल इथे व्हाईट बॉलने सुरुवात अवांतर धावसंख्येने सुरुवात आणि ते जर प्रथमेश परगडेचा हा पॅटर्न चालला ना तर मुळशी पॅटर्नला जड जाईल इतका प्रथमेश चांगली बॅटिंग करतो दोन्ही संघावरती प्रेशर आहे सर फुल टॉस चेंडू फायदा घेता आला नाही आणि त्याचबरोबर आणखी एक ओव्हरची समाप्ती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 8 धावा क्रिकेटचा खेळ मैदानावर सुरू आहे इथे येणारा प्रत्येक डॉट बॉल हा तुम्हाला मागत पडेल अफाटाईच्या मैदानी तू यशो वेळोवेळी डाव तुझा येता तुझं मैशी आपली खेळी काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवत आली झेल घेण्या जो तो फाशे फेकी मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चगवीशी तर मिळेल तुझला धाव चतुर आणि सावध तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला वाह सर क्या बात है आणि या पहिला षटकार अब आएगा जोश अब आएगा मजा गेंद वाटेर के बाहर मयूर म्हात्रेचा क्लास षटकारानं सामना फिरवतोय 14 रन्स मयूर मात्रेच्या बॅट मधनं आलेला फटका 440 ओळचा होता झटका पुढच्या चेंडूवरती स्वप्नील टिपोले इथे मात्र त्याने राग व्यक्त केला सांगितलं
मित्रा तुम्हाला षटकार मारू शकतो तर पुढचा चेंडू मी तुझ्यासाठी प्रश्न विचारणार टाकू शकतो. पुढचा बॉल यावेळेस असेल वाईट बॉल. धावसंख्या वाढते सर. पाठीमागच्या मॅच मध्ये सेमीफायनल प्रथम 18 धावांची सर्वात जास्त चांगले रन केले होते. त्याला ह्या मॅच मध्ये तसं करावं लागेल. परिस्थिती बिकट आहे. आता मला तिकट व्हावं लागेल. मयूरला मात्र चांगली बॅटिंग करावीच लागेल. फटका चांगला खेळलाय. वा मयूर वा. निलेश धनावडे फक्त बघत राहिला. चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. नक्की तो आलाय आणि त्याने ठोकलाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. धावसंख्या मात्र बघायला मिळते आता. संघ धावसंख्या 19 धावा. झटपट पटापट धावसंख्या वाढते आता झटपट. फटका मात्र मयूर मात्रेचा जबरदस्त होता. थँक्यू डीजे. मयूर मात्रेला मैदानामध्ये लढावं लागेल आणि तो लढतोय देखील. परत एकदा मयूर मात्रे चांगला फटका. एक सिंगल धाव. आता आलेला आहे स्ट्राईकवर. या मैदानाचा एक तेज पुंजी तारा. तुझे किसने का है तो अनजान बनकर आया कर. तू यहाँ का मेहमान बनकर आया कर. तुझे तो बख्शीश टीम की हुकूमत. तू बिलकुल यहाँ का राजा बनकर आया कर. तोच आलाय आता. याही मॅच मध्ये याला खेळावं लागेल कारण की आता गरज अभी नाही तो कभी नाही. फायनल सामना. षटक क्रमांक 5 वर धावसंख्या 20 धावा. 2 गडी बाद आहेत. यॉर्कर चेंडू पेश केला. रन मात्र मिळणार नाही. प्रथमेश परगडेच्या सारख्या एका ताकदवार फलंदाजाला स्वप्नील टिपोलेचा हा यॉर्कर घातक होता. चेंडू मात्र निर्धाव. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. दत्ता सर काय म्हणता, कशी मॅच रंगत जाणारी? अजून जरी 20 धावा जरी काढल्या 2 ओव्हरला तरी देखील खूप दबाव येऊ शकतो कारण 40 धावा या मैदानामध्ये देखील जड जाऊ शकतात. त्यामुळे आता 20 झाल्यात. अजून 20 धावा कराव्या लागतील. 5 ओव्हरचा खेळ संपला गेलेला आहे. क्रिस लीज एसएमई लीग आपण बघतोय पावर्ड बाय रिलेशन रियल टेक प्राइवेट लिमिटेड. 5 की समाप्ति और 5 के बाद रन संख्या बने 20 रन बोर्ड पर. 2 विकेट पर अब आने वाले 2 ओवर बाकी है. यस मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता नहीं. बुलंद हौसलों से उड़ान होती है. आणि आता आकाशामध्ये उंच झेप घ्यायची असेल तर या मॅच मध्ये तुमची गुणवत्ता सिद्ध करावं लागेल. दाखवावं लागेल. हौसले का तीर जिंदा रखना पडेगा. ओहो दांडी 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 गुल. फलंदाज बाद. You're a good soldier, choosing your battle. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. बघूया दादा या ठिकाणी काय होतंय. चला चला पब्लिक आवाज देऊया छत्रपती शिवाजी महाराज की. तर बघूया दादा इथून पुढे काय असेल सुरुवात. प्रिसिओल प्रिशियन्स 11 ऋषिकेश. ओहो फट मारलाय. उचललाय बॉल मात्र गोलंदाजी अतिशय सुंदर असणार आहे. विनोद सर काय म्हणाल बॉलिंग टीम साठी. काय खाऊन आले ते खेळाडू आज. यस इथे फलंदाजांना मात्र शांत ठेवलंय पण ही शांतता तुफान येण्याच्या आधीची शांतता देखील असू शकते. बॅटर मात्र इथे पलटवार नक्कीच करतील आणि तो पलटवार होणं देखील गरजेचं आहे. तांडव घातलाय. तांडव महादेवचा तांडव बघायला मिळतो इकडे टीम कडून इंडी प्रो चॅम्पियन्स कडून. हा उचललाय ए मारा दे मारा. बॉल जातोय सीमारेषा पार. भिरकावून दिलाय षटकार. सीपीएल षटकार. जसा रंग तसा वेश. भारत माझा देश. षटकार खेळतोय ऋषिकेश. 26 धावा. इथे ऋषिकेशच्या बॅटमध्ये आलेला षटकार. परत एकदा चांगला फटका ऋषिकेशने खेळून काढला. एक सिंगल धाव मात्र येते. ऋषिकेशच्या बॅटमध्ये आले सिंगल. पाहता पिसीओल संघाचा धावफलक चांगला झालाय. फायटिंग स्कोर तयार होतोय. अजूनही या ओव्हर नंतर 1 ओव्हर बाकी आहे. हौस आकाश उंच उडायची. आता तुला तुझी पुरी करायची. गड्या तयारी ठेव रे मनाची. कधी जिंकायची तर कधी लढायची. हा झेल सुटतोय. धावसंख्या 28. आता आलाय मैदानाच्या पदे ऋषिकेश.
ज्यानं आतापर्यंत एक षटकार मारलेला आहे. धावसंख्या 28 धावा. फायनल सामना बघू शकता आपण. पहिला डाव षटक क्रमांक 6. यामध्ये शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सागर तयार. समोर आहे ऋषिकेश. सागरचा बॉल हवा में उछाल दिया गेंद को. गेंद जाएगी बाउंड्री के पार. सीधी बात, नो बकवास. 6 रन. समजले का तुले? CPL चा धोनी म्हणतात मले आणि या धोनी स्टाईल षटकार ठोकलाय ऋषिकेशनं आणि संघाची धावसंख्या असेल 34 धावा. चांगला कमबॅक केलाय फायनल सामन्यात. क्रिस्लीज एसएमई लीग 2026. आता आलेला आहे प्रथमेश माळी. शेवटच्या ओव्हर साठी प्रथमेश माळीला इथे बोलवलं गेलंय. समोर देखील प्रथमेश. दोघं प्रथमेश आमने सामने. दोन्ही प्रथमेशने भरपूर यश मिळवले या स्पर्धेमध्ये. आता दोघं एकमेकाच्या समोर आहेत. प्रथमेश परगडे इथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न. गडबड गोंधळ. चुका 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 आणि इथे बॅकअप नव्हता. बॅकअप असता तर विकेट मिळाली असती. तुम्ही जर सोडला बॅकअप तर तुम्हाला लवकरच करावं लागेल बॅकअप. बॅकअप नसेल करायचा तर बॅकअप द्या. बॅकअप शिवाय ब्रेकअप होत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा. बॅकअप चांगला द्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा हा देखील बॉल चांगला बघायला मिळतोय. हो एक सिंगल रन. झटपट ही सिंगल धाव इथे पूर्ण झाली. जिनकी गेंदबाजी देखकर दर्शक बजाते हैं दोनों हाथ से ताली. जिनका नाम है प्रथमेश माळी. आणि शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय तर समोर आहे ऋषिकेश. षटकार किंग ऋषिकेश. नेक्स्ट बॉल. हा बॉल उचललाय आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या पोहोचली 39 वर. दत्ता सर, क्रिकेटच्या खेळाने रंग बदललाय. या मॅचने देखील रंग बदललाय. प्रथमेशची गोलंदाजीची भरपूर पिसं काढणारी बॅटिंग मैदानामध्ये सुरू झाली आहे. ऋषिकेशने खेळलेला जबरदस्त खेळ. इथे मात्र खेळलेला एक चौकार तुंग होता. प्रथमेश परत एकदा बॅटिंग गोलंदाजीसाठी इथे चेंडू हवेत. ओहो मारला सूर. निघाला धूर. खेळ टिपला. बॅटर आउट. वेल प्लेड. वस्ताद इनिंग ऋषिकेश कडून बघायला मिळाली. कारण एक डाव राखून ठेवला होता वस्तादाचा आणि तो डाव इथे दाखवला. वेल प्लेड ऋषिकेश. Choosing your battles. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. धावसंख्या मात्र आपण जर बघितलं गेलं संघाची धावसंख्या असणार ती 39 धावा 4 गडी बाद. दत्ता एक धावेसाठी किती मारामारी पाहतोस ना. कारण इथे जो सागर झंजाळेने झेल टिपला ना अशक्य होता, अवघड होता. पण सागरने हवेमध्ये सूर मारला. असं वाटलं त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली काय आणि झेल मात्र त्याने तिथे गायब केला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रथमेश. हा बॉल नक्कीच रनआउटची संधी. नजर हटी. दुर्घटना घटी. रनआउट. आनंद गरज इथे मात्र 2 डगआउटला परतेल. पण स्ट्रायकिंग वरती प्रथमेश परगडे. शेवटचा एक चेंडू 39 धावा. पहिल्या इनिंगचा शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक. प्रथमेश परगडे फटका चांगला खेळलाय. रन मात्र इथे घेण्याचा प्रयत्न आणि ते एक सिंगल धाव आणि नाही. विकेट. आणि त्याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे पूर्ण होईल. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर बनवल्या प्रिसिजन 11 ने 39 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. त्या 40 धावा. चला आता ऊपर त नीचे टक्या बोले न बबूत घोड़ा के पाछे नाचे सबूत मस्ती में जावे कैलाश कूट घोड़ा बाजे डम 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 डमरू पकड़ बम 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 लहरी पकड़ बम 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 लहरी घोड़ा मार दे भीतर का मेरा अंधकासु क्षमा प्राप्ति बढ़क मैं भी कल कासू कर का मन कटारी दियूं अर काट ले मन का मेरे मन का न्यू
या न्यूटन सब तेरा है अंधकार तू तो सब नहीं दे रहा है बोला मेरे बोला मेरे बोला मेरे बोला मेरे तू ही अंधेरा तू ही सवेरा है देवों का Thank you, भी DJ. दानव का भी तू पूजा है मान थँक्यू डीजे क्रिस्लीज एसएमई लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन रिएटेक प्रायव्हेट लिमिटेड. फायनलचा थरार मैदानामध्ये रंगला गेलाय. उत्साह आज प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक जण आज आपापल्या टीमला सपोर्ट करायला आलाय. मला वाटतं खूप जण आज दत्ता सर एकमेकाला सपोर्ट करायला आले. काही जे क्रिकेटर आलेत त्यांच्या वाईफ आल्या, त्यांच्या मैत्रिणी आल्यात आणि आज सर्व महिला भगिनी आज मैदानामध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं क्रिस्लीज एसएमई लीगमध्ये सहर्ष स्वागत. एक सुंदरशी कविता आहे दत्ता सर. अगदी एखादा खेळाडू असतो, तो क्रिकेट खेळत असतो, पण त्याची गर्लफ्रेंड म्हणत असते की तू क्रिकेटला जातो, मला वेळ देत नाही. त्याच्यासाठी एक सुंदर कविता. मला क्रिकेट खेळायला आवडते आणि तिला माझ्याशी खेळायला. मैदानात नुसतं दिसलो तरी लागते मला खेळायला. मला म्हणते सांग कधी करू चॅटिंग, मी विचारत असतो आधी बॉलिंग करू की बॅटिंग. ती म्हणते नेहमी माझ्या विचारात असताना बसताना घासताना भांडी, मी विचार करत असतो कशी उडवू आज निलेश धानावडेची दांडी. मला म्हणते छान आहे ना भेटायला काळू खालची बिल्डिंग, मी विचारत असतो आज कशी राहू मैदानामध्ये फिल्डिंग. मला म्हणते बघ होती का माझ्या ड्रेसवरची ओढणी मॅच, मी म्हणतो पाहिलीस का सागरने मगाशी डाय मारून घेतलेली कॅच. मला म्हणते अण्णा काहीतरी कविता करून काहीतरी गाणे करून, मी मात्र मैदानात असतो फक्त बहाणे करून. मला म्हणते नुसतं क्रिकेट नुसतं क्रिकेट नुसतं क्रिकेट, कधी विचार करतोस का रे माझा, मी ठामपणे सांगतो अगं तू तर आयुष्यच माझं, अगं तू तर आयुष्यच माझं, पण क्रिकेट श्वास आहे माझा, क्रिकेट श्वास आहे माझा. नक्की जय क्रिकेट जय CPL. तर डीजे थोडासा बेस कारण काउंट करायचं बिगिन आपल्याला. सो लेडीज अँड जेंटलमेन फायनलच्या दुसऱ्या डावात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता काउंट बिगिन करायचं आपल्याला. सर्वांनी मिळून एकत्र येऊन दोन्ही संघाला चीरअप करायचंय. 10 आवाज म्युझिक थोडं पाहिजे बॅकग्राऊंडला. 9 8 7 6 5 4 3 2 लेट्स बिगिन. 40 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. रणजित जगताप पहिल्या बॉलचा सामना करेल. ऋषिकेशचा बॉल. हा बॉल हो पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. पहिल्या चेंडूवरती श्री गणेश गेलाय. रणजित जगताप आज सर, आता- डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग करताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर असेल मुळशीचा स्टार आणि बॉलिंग साठी असणारे मुंबई आणि पुण्याचं हे द्वंद्व रंगलेला सामना. स्ट्रायकर असणार निलेश धनावडे फ्रॉम मुळशी. गोलंदाजीसाठी ऋषिकेशचा पुढचा बॉल. मजा येणार या मॅच मध्ये. हा बॉल व्हाईट बॉल असणार आहे. धावसंख्या वाढती. आता संघात धावसंख्या असेल ती 2 धावा. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. खरं तर निलेश धनावडेची बॅटिंग मात्र बाकी, कारण चांगला गुणवान बॅटर आहे. पण या स्पर्धेमध्ये निलेश धनावडेची बॅटिंग अजूनही आपल्याला हवी तशी बघायला भेटली नाही. मला टेक इनिंग राखून ठेवली ती ही फायनल मॅच साठी. आणि ते निलेश धनावडे आज लढेल का? येस, निलेश धनावडे. हा चेंडू मात्र बॅटचा जाणार होता, छेड करण्याचा प्रयत्न, पण इथे चेंडू मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू आला. कोणती धाव मिळाली नाहीये. 40 चेंडू 38 धावांची गरज. एक चांगला स्कोरबोर्ड, फायटिंग स्कोर पिसिओल टीमने मात्र तयार केलाय. पण आता गोलंदाजांना त्यांची क्षमता दाखवावी लागेल. नक्कीच सर, आपल्याला धन्यवाद द्यावा लागेल अगदी या स्पर्धेचे जे आयोजक आहे श्री मनीषजी गुप्ता सरांना. कारण की एवढं मोठं जगातील नंबर 1 स्पर्धा आपल्या पुण्यामध्ये त्यांच्या वतीनं बघायला मिळते आहे. त्याचा खरं तर आपला अभिमान असेल. कारण पुण्याचं नाव रोशन केलंय त्यांनी, अख्ख्या जगामध्ये पुण्याचं नाव पोहोचवलंय. त्यासाठी सर्व टीमला खूप खूप धन्यवाद असणार आहे. क्रिस्लीज एसएमई लीग पावर्ड बाय रिलेशन अँड रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड यांना. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 40 चेंडू आणि 37 धावांचं टार्गेट. निलेश धनावडे इथे मात्र गोलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न होता, फसवण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र निलेश धनावडेची परीक्षा घेतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि तो बाहेर जाणार चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. रन मिळाली नाहीये. चेंडू इथे मात्र डॉट बॉल. इन प्रो चॅम्पियन फक्त 37 धावा दूर आहे चॅम्पियन किताबापासून. तर इथे पिसिओल टीम मात्र ह्या धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत. सोपं नसणार आहे सर, कारण हा अभ्यास अवघड असणार आहे. बॉल बघू शकता कसा वळतोय, इकडून तिकडून तिकडून इकडे. मुंबईच्या वाशीपासून नक्कीच मुंबईच्या काशीपर्यंत बॉल वळवताना बघायला मिळते गोलंदाज ऋषिकेश.
पहिल्या 4ला झाले 4, आता बॉलच्या 38 बॉल मध्ये मोठा धमाका. 38 चेंडू 36 धावांची गरज मात्र मैदानामध्ये घेऊन टीम मैदानात उतरली आहे. रणजित जगताप हा चेंडू मात्र हवेत खेळला. एक सिंगल धाव. कौतुक सर, बघा किती जबाबदारीने खेळ, कोणती घाई करणं, बॉलला एकदम बघतायत, अगदी घारीची नजर त्यांच्या प्रत्येक बॉलवरती असणार आहे. हे दोन ओपनर फलंदाज निलेश आणि रणजित. धावसंख्या 5, पहिला 5 बॉलला विकेट घ्यावं लागेल ऋषिकेशला. ऋषिकेशचा हा चेंडू सन्मान दिला, या चेंडूला सन्मान दिला, डिफेन्स केला, रन मात्र मिळणार नाही. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जमा होत आहेत त्या 5 धावा. एक ओव्हरचा खेळ संपलाय, 5 धावा. कॉपी स्टाईल डिफेन्स. चला चला, मेक युअर नॉइज पब्लिक, बोला गणपती बाप्पा. बघूयात आवाज कोणत्या संघाचा जास्त असणार आहे. बघूयात आवाज कोणता संघ आवडतो तुम्हाला, तो तर आवाज द्या. विश टीम यस. दुसरा षटक सुरुवात, पहिला बॉल आणि ओ प्रथमे बॉल गरके निवडवलाय. वा भाई. प्रथमेश परगडे असा गोलंदाज आहे, त्या गोलंदाजाला तुम्ही खडे फटके खेळू शकत नाही. प्रथमेश परगडे डावखुरा शैलीचा गोलंदाज, चेंडूवरती बोटं फिरवतो आणि अलगद त्या चेंडूला मात्र वळवतो देखील. परत एक प्रथमेश परगडेचा हा चेंडू झेल टिपला, पहिला मासा गळाला लागलाय. रणजित जगताप बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच यामध्ये जर पाहिलं गेलं क्रिकेटवरती प्रेम तर बघायला मिळालं, मात्र एक चांगल्या प्रकारचं नातं देखील या सर्वांनी जपलेलं आहे. अगदी भारताच्या मातृभूमीवरती प्रेम करणारे सर्व क्रिकेट प्रेमी आपल्याला बघायला मिळाले. एक चांगला व्हिजन मात्र या ठिकाणी आपल्याला नक्कीच बघायला मिळतंय. षटक क्रमांक 2, धावसंख्या असणार ती 5 धावा आपल्याला या ठिकाणी धावसंख्येमध्ये बघायला मिळत आहेत. खरं तर ना क्रिस्लीज सेमी लीगचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण या स्पर्धेमुळे काय झालं, जे खेळाडू त्यांच्या कामाच्या शेड्यूलमध्ये अडकले होते, क्रिकेट खेळायला वेळ नव्हता, क्रिकेट विसरले होते, क्रिकेटपासून दूर गेले होते, या स्पर्धेमुळे परत एकदा मैदानात उतरलेत. वाघ परत एकदा जंगलामध्ये सज्ज आले शिकार करण्यासाठी, नक्कीच आपण क्रिकेटच्या खेळासाठी. धन्यवाद देऊयात आपण खरं तर सन्माननीय मनीषजी गुप्ता सर आणि खरं तर डायरेक्टर असणार आपल्या रचना गुप्ता मॅडम यांना. वाईट बॉलचा इशारा असणार आहे. फक्त स्पर्धा भरून नाही तर या ठिकाणी जर पाहिलं गेलं या स्पर्धेला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतो. 182 देशामध्ये ही स्पर्धा गेलेली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ही स्पर्धा 182+ देशात हे पुण्याचं नाव गेलेलं आहे. थँक्यू CPL. हो आणखीन एकदा वा 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 वा, काय बॉल होता, घर 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 घर. सुरेख कामगिरी असणार आहे. यस, प्रथमेशने अगदी चेंडूचा भोवरा करून टाकलाय. 3 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल धाव केली, एक विकेट देखील मिळवली आहे. स्वप्नील टिपुळे इथे परत एकदा बॅटिंगसाठी मैदानामध्ये आपण पाहतोय. CSL मध्ये आपलं नक्कीच स्वागत असणार आहे. क्रिस्लीज SME लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड. 7 धावा झालेल्या आहेत. बघूयात कोण बनेल चॅम्पियन CSL लीग 2026. षटक क्रमांक 2 आपण बघू शकता. तिकडे प्रथमेश समोर असणार आहे बॅटिंग करण्यासाठी. आपण जर पाहिलं निलेश धनावडे, मॅन फ्रॉम मुळशीचा राजा, तर त्याला रोखायला तयार असेल. वादळ असणार, वादळ प्रिसिहोलचं वादळ मात्र आपल्याला बघायला मिळते. धडकणार का हा मुंबईचा ठाणे वाघ. प्रथमेश समोर असेल, निलेश सामना करेल. पुढचा बॉल आपल्याला बघायला मिळतोय. हो हा दिशाहीन बॉल बघायला मिळतोय. वाईट बॉल, अवांतर धावसंख्या असेल 8 धावा. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रनाने मात्र धावफलक पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतो. इंडिगो चॅम्पियन 8 धावांवरती आतापर्यंत पोहोचले. सामना अगदी नेक टू नेक, 12 चेंडू 12 धावांची गरज. मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते. परत एकदा व्हाईट बॉल, आणखी एक व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. प्रथमेश परगडे मात्र इथे चुका करतोय आणि त्या चुका नंतर मात्र मागत पडतील.
इथे एक्स्ट्रा धावा मात्र खर्च होत आहेत. 32 चेंडू 31 धावांची गरज. प्रथमेशचा हा चेंडू असेल. शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र निलेश धनावडेच्या बॅटमधला फटका जोरदार होता, पण एकच सिंगल धाव इथे मात्र मिळेल. मॅच आता असणार आहे 31 बॉल 30 धावा. कट टू कट मुकाबला, कट टू कट मुकाबला. धड 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 वाढती नक्कीच. यावेळेस हा चेंडू परत एकदा अंगावरती आला आणि इथे मात्र अंगावर आलेला चेंडू इथे सिंगल धाव्यावरती मात्र खेळला गेला. इंडिपो चॅम्पियन मात्र एक चांगल्या धावगतीने पुढे सरकतात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा, 1 बॅटर आउट. तर नक्कीच आता विजयासाठी आपण जर पाहिलं गेलं बनवायच्या 30 चेंडू मध्ये 29 धावा. लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट ग्रिसली 14 दिवसांचा हा प्रवास, 66 संघांचा सहभाग. शेवटचे आता राहिले ते 5 षटक. 30 बॉल 29. मयूरचा बॉल, पहिला बॉल मयूरचा चांगला ठोकलाय, टक असा आवाज आला, 1 धाव काढली. स्ट्राईकवर आता आलाय निलेश. तर आता मयूर म्हात्रे, म्हात्रे के सामने निलेश धनावडे. धावसंख्या असेल 12. चला मॅच मध्ये जाऊया परत एकदा. एक धमाकेदार सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. 29 चेंडू आणि 27 धावांची गरज मात्र असेल. मयूर मात्रे चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत होता. इथे देखील चांगला खेळ दाखवा लागेल निलेश धनावडे. आता मात्र डोक्यावरती बर्फ ठेवून एक चांगला खेळ निलेश धनावडेचा आपण पाहतोय. मॅच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचवण्याचं काम. फायनलची मॅच अगदी फायनल सारखीच होताना पाहायला मिळते. क्रिस्लीज लीग 2026 चा थरार आउट बाय रेटेक प्रायव्हेट लिमिटेड. अगदी रंगतदार झालेला सामना आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग अटॅक अजून देखील शिल्लक आहे. आणि ते हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आनंद घरत परत एकदा इथे चेंडू मात्र निसटला. मला वाटतंय आनंद घरतने डोक्याला लावायचं तेल हाताला लावलंय की काय. चेंडू हातातून सटकला, निसटला. झेल मात्र इथे वाचला. 27 चेंडू आणि 26 धावांची गरज. प्रथमेश फार दूरवरचा रनअप घेऊन परत एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा तो करेल. इथे फटका चांगला खेळला. हवेत चेंडू, वा, हा सर्वात फ्लॅटेड षटकार होता. अगदी बाउंड्रीच्या बॉटम वरती चेंडूने धडक दिली. चेंडू सीमा पार, षटकार. म्हणावं लागेल आ रा 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 मुळशी पॅटर्न. जो कोणी नडेल आम्हाला, जो डायल बॉल थेट ढगाला. स्वप्नीलला दाखवलंय जबरदस्त बॅटिंग करतायत आणि काय अचूक टायमिंग साधलं. फ्लॅट षटकार ठोकलाय स्वप्नीलनं. 26 चेंडू 20 धावांची गरज. मॅच आता जवळ पोहोचत चालली. आणि हा चेंडू मयूरचा मात्र भन्नाट होता, वेगवान होता. हा चेंडू मात्र अनपेएबल होता आणि ते मात्र हा चेंडू डॉट बॉल, निर्धाव. 25 चेंडू 20 धावांची गरज. 20 धावा पहिल्या 17 चेंडू मध्ये बनवल्या. येणाऱ्या 25 चेंडू मध्ये अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत. एक सोपं आव्हान आहे, पण इथे प्रिन्सिपलचे गोलंदाज अवघड करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल, निर्धाव. कोणती धाव नाही. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा, 1 बॅटर बाद. इंप्रो चैंपियंस. यस 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 सर, हर गेंद जाएगी मैदान के बाहर. आप देख रहे क्रिसलीज एसएमई लीग का ये त्योहार, पावर्ड बाय रिलेशन रियलटेक प्राइवेट लिमिटेड. अब आ चुके मैच. 24 गेंदों में 20 रन चाहिए. धड़ 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 देखेंगे आप. ये धड़ धड़ क्या होने वाला है इस मैदान में. आप अगली गेंद, अगली ओवर. ओ उठा दिया गेंद, उठा दिया इस गेंद को ऑन साइड की तरफ. एक सिंगल नजर आने वाला है. बहुत ही बड़ा मैच चलता हुआ बिल्कुल आप देखेंगे. पूरा मैदान खचाखच भरा हुआ है मैदान. क्रिसलीज एसएमई लीग पावर्ड बाय रिलेशन रियलटेक प्राइवेट लिमिटेड का ये अंतिम अध्याय. तेज होनी चाहिए. अब अगली गेंद.
उठा दिया गेंद और ये ओ हो बाल बाल बच गए। एक ही रन मिलने वाले। मेहनत मेहनत और मेहनत, क्योंकि यह मेहनत से मंजिल तक ये लीग ने यहाँ पे गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनाया है, क्योंकि 14 दिन की यह मेहनत। पूरी कोर टीम को धन्यवाद देंगे हम, एक साथ मिलकर जुलकर इस लीग को आज पूरे भारत और पूरे वर्ल्ड में बॉस क्रिकेट लीग का वर्ल्ड कप बनाया। 22 गेंद 22 में 18 रन। क्या होने वाला इस मैदान के अंदर? 22 18 रन चाहिए। अगली गेंद, ओह ये गेंद देखेंगे आप। कलावी की कला, कलावी की कला देखने को मिली है नीले धनाउड़े के माध्यम से। 10 नंबर 17 स्ट्राइक पर आ चुके हैं स्वप्निल टिपुड़े, और गेंदबाजी के लिए अब आते हुए गेंदबाज ऋषिकेश 10 नंबर 22। 21 में 17 रन चाहिए जीतने के लिए। अगली गेंद उठा दिया, टैप किया इस गेंद को, अटक गई गेंद। सिंगल मिलने वाला है। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता नजर आएगा। रन संख्या 24 रन यहाँ पे बने हैं बोर्ड पर। कहानी इंटरेस्टिंग नजर आ रही है, कहानी इंटरेस्टिंग यहाँ पे देखेंगे आप। ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत के समय खड़ा वही सबसे बड़ा। तो मैच आइए 20 गेंदे 16 रन, 20 में 16 रन। अभी भी मैच खत्म नहीं हुआ, कहानी इंटरेस्टिंग नजर आ रही है। ऋषिकेश ये शॉट ये सामने ओह यहाँ पे आएगा सिंगल रन। बल्ला छूटा है लेकिन मैच नहीं छूटेगी। कहते ना यहाँ पे भाई आप कोई छोड़ के जाएगा तो भी चलेगा, लेकिन ये फाइनल नहीं जाना चाहिए। क्या होने वाला इस मैदान में देखते हैं दोस्तों। 20 में 16 रंग चुका है मैदान। दुनिया हिला देंगे हम। ओहो उड़ाती गेंद, वापिस ये खतरा हो सकता है। गलती का नाम ही जिंदगी है। फंस गए जाल में नीलेश आउट। क्या कहेंगे ना सर, कितना बड़ा विकेट हो सकता है ये? मैच का टर्निंग पॉइंट हो सकता है ये। येस खूप मोठी विकेट आहे, कारण निलेश धनावडेला बाद करून जवळपास परत एकदा इथे पीसी होल टीम मॅच मध्ये आपलं पदार्पण करेल, कारण इथे विकेट महत्वाची होती. यांनी विकेट मात्र मिळाली आहे. मॅच आता आणखी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचत चालली आहे. फायनलचा सामना अगदी फायनल सारखा होतोय. लीगच्या सर्व आयोजकांना मी सांगेल, या स्पर्धेची मेजबानी अगदी स्वीट झाली. आणि तिसरी स्पर्धा या वर्षी मात्र सुपर डुपर हिट झाली. चला तर स्पर्धा आवडल्याचं तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा क्रिस लीज एसएमई लीग साठी. बिग नॉईज पब्लिक. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. शेवटचे 18 चेंडू 15 धावा, 2 विकेट इथे गमावल्या गेल्या. चैतन्य आता गोलंदाजी बॅटिंग साठी मैदानामध्ये नवीन दाखल झालाय. चैतन्य समोर असेल प्रथमेश बरगडे, परत एकदा गोलंदाजी मार्कर, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आणि टीम साठी 5वं षटक घेऊन. अजूनही 18 चेंडू 15 धावांची गरज. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेणार होता, परीक्षा घेणार होता चैतन्याची. चैतन्याला मात्र हा चेंडू समजू शकला नाही. टप्पा पडल्यानंतर हलकंसं वळण घेतलं, कारण इथे प्रथमेश बरगडे अगदी चेंडूवरती अलगद बोटं फिरवतोय आणि तिथे चेंडूला स्पिन करण्यामध्ये यश तो मात्र मिळवतोय. 17 चेंडू 15 धावांची गरज. फुल टॉस कव्हर मध्ये खेळलेला फटका, एक सिंगल धाव इथे मात्र येते. आता सेन्सिबल क्रिकेट हे मात्र गरजेचं असेल. टीम इंडस्ट्रो चॅम्पियनला हा किताब पटकायचा असेल. सामना जवळ आलाय, अगदी हातातोंडाशी आलेला घास फक्त खाणं बाकी आहे. 16 चेंडू 14 धावांची गरज. परत एकदा चेंडूचा भवरा केला, चेंडू गरकन फिरला आणि तिथे मात्र हा चेंडू डॉट बॉल निर्धाव. 15 चेंडू 14 धावांची गरज. मॅच मात्र रंगतदार होताना पाहायला मिळते. सामना कोण जिंकेल? अगदी मला वाटतं हा शेवटच्या चेंडू पर्यंत रंगणारा सामना असेल. फुल टॉस चेंडूचा फटका, चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळणार. सुफियान, तिथे चूक होणार नाही. एक सिंगल धाव, सिंगल धावाने धावफलक मध्ये पुढे सरकेल. 27 धावा, शेवटचे 14 चेंडू आणि 13 धावांची गरज. क्या होगा, कोण जितेगा, कोण हारेगा? 14 चेंडू 13 धावा, हे समीकरण मैदानामध्ये पूर्ण करावं लागेल. इथे परत चांगला फटका, रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल.
दत्ता सर थोड़ी देर के बाद अंधेरा छा जाएगा, अंधेरे का साम्राज्य छा जाएगा, लेकिन उससे पहले होगी एक शाम और देखते आज की शाम होगी किसके नाम. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आणि आजचा हा दिवस कोणाचा गोड होईल, ज्यासाठी केला होता अट्टाहास तो दिवस गोड व्हावा आणि फायनलचा सामना हा देखील तितका दर्जेदार रंगतदार होताना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू गॅप मध्ये खेळला, रन इथे घेतली नाहीये, रन मात्र इथे घेतली नाही. स्वप्नील टिपोळेने मात्र सांगितलं धावू नकोस मित्रा, पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती मीच खेळेल, कारण शेवटचे 12 चेंडू विजयासाठी इंडिप्रो चॅम्पियनला बनवायचे आहेत. 13 धावा. बारह गेंदे 13 रन चाहिए. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा, भूल नहीं. East is the West. East is the West. Grizzlies SME League is the top. All the world is the best. आणि नक्कीच खूप खूप जबरदस्त सामना रंगलेला आहे. आता होने वाला क्या है, क्या क्या होने वाला है. बिल्कुल सांसें थम चुकी है, मैदान शांत हो चुका है. पिन ड्रॉप साइलेंस, पिन ड्रॉप साइलेंस, क्योंकि मैच जीतने के लिए अब चाहिए 12 गेंदे 13 रन. वो पारी याद आएगी मुझे जिस तरह से पारी की थी ऋषिकेश की, जो पारी 17 रनों की पारी. तो ये कामयाबी की लक्षण नजर आ रही है यहाँ पे. तो क्या होने वाला है, रख मन में विश्वास, पूरा विश्वास रख. मंजिल भी मिलेगी और मंजिल मिलने का मजा भी आएगा. तो 12 में रन चाहिए 13. तो एक बार तालियां, एक बार आवाज, बोलो गणपति बप्पा. तो देखते क्या होने लगा. सुफियान पठान आ चुके हैं गेंदबाजी के लिए. 12 में 13 रन चाहिए. 12 में 13. सामने स्वप्निल आएंगे बल्लेबाजी के लिए. ओ ये गेंद ऑन साइड इस गेंद को खेला है, वहां पे आएगा सिंगल सिंगल सिंगल. ओहो ये मैच तो बिल्कुल अब इनको ब्लड प्रेशर का ये यहाँ पे जो कहते हैं ना दिक्कत है ना, वो यहाँ पे मैच मत देखिए. ये मैच 11 में 12, 11 में 12 रन. पठान साहब तैयार, सामने चैतन्य. पठान साहब की गेंद, वहां पे इस गेंद को खेल दिया. सिंगल आने वाला है. हर एक गेंद के ऊपर वार पे वार, वार पे पलट वार. मैच इंटरेस्टिंग मोड के अंदर आया है. 10 में 11, 10 गेंदे 11, 10 बहाने करके ले गए दिल. पूरे हिंदुस्तान, पूरे जगत में इस क्रिकेट का नाम. 10 में 11, 10 में 11. यह शॉट ऊपर उठा दिया, गेंद उड़ी है, गेंद सामने खिली है. वहां पर ऋषिकेश नजर, अभिषेक नजर आएगा गेंद के ऊपर. इक्का इक्का. कौन बनेगा इस मैच का बिल्कुल बादशाह. 9 में 10, 9 में 10, 9 गेंदे 10 रन चाहिए मैच जीतने के लिए. सुफियान पठान. ये ओ स्लोवर गेंद, कटर गेंद और बल्ले का लगातार किनारा, लेकिन नहीं मिला विकेट कीपर का सहारा. तो सर विनोद सर 8 में 9, 8 में 9, 8 में 10 चाहिए. 8 में 10, 8 में 10. क्या मैच हो रहे बिल्कुल. 8 में 10. भगवान को याद करे दोनों दर्शक. ओ ये भी गेंद, ढूंढो ढूंढो रे साजना. क्या बात, क्या बात, बढ़िया गेंद थी, काटा किर गेंद थी ये. होय 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 होय. 7 में 10, 7 में 10. ग्रिज़लीज एसएमई लीग पावर्ड बाय रिलेशन रियल टेक प्राइवेट लिमिटेड का कौन बनने वाला है चैंपियन. तो 7 में 10, 7 में 10, 7 गेंदे 10 रन. आने वाली गेंद, आने वाली गेंद. पठान साहब सामने चैतन्य तैयार. उठा दिया गेंद, हमला किया है. आ रा 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 रा. खतरनाक गेंद. 4 रन के लिए मैदान के बाहर. लगता हुआ कड़क चौका. चौका. तो मैच चाहिए 6 में 6, 6 में 6 चाहिए. ओहो क्या बात है. मुकाबला रंग चुका है, मुकाबला रंग चुका है बिल्कुल. 6 में 6 और 6 में 6 चाहिए. और जुड़ेंगे हमारे साथ वापस विनोद सर. सर क्या लगता है आपको. 6 में 6 ऐसा लग रहा था ये मुकाबला. प्रीसी और टीम जिस तरह से खेली थी ना पहले 2-3 ओवर में,
ज्यादा रन नहीं हो गया ऐसा लगता, लेकिन मैच क्या है, क्रिकेट का खेल कह नहीं सकते। इंग्लैंड का हवामान और क्रिकेट का खेल कभी भी बदल सकता है। तो 6 में 6 मुझे लाग हो रहा, चाहे क्या होगा वही होगा जो मुंदरे खुदा होगा। और ये उठा दिया गेंद और इसके साथ फाइनल के चैंपियन बने। इंडियन प्रो चैंपियन ने जीत लिया ये वर्ल्ड का सबसे बड़ा टूर्नामेंट, क्रिसलीज एसएमई लीग का चैंपियन इंडियन प्रो चैंपियंस। ओहो, वर्ल्ड चैंपियंस हमारे साथ वर्ल्ड चैंपियन है। बिल्कुल मैच जीत लिया, धोनी स्टाइल में छक्का लगा दिया और यह मैच जीत लिया है। स्वप्निल का बल्ला, the champion of Chrisleys SME League, powered by Relation Real Tech Private Limited के champion, Indian Pro champions. वर्ल्ड के चैंपियन हमारे साथ है। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले इसके गुलसिता हमारा। एक साथ एक परिवार होकर इस लीग का अंतिम अध्याय खत्म हो गया और ये सबसे बड़े लीग के चैंपियन बने हैं इंडियन प्रो चैंपियंस। थैंक यू ऑल टीम। Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Thank you. तो देखते हैं यहाँ पे कहेंगे ना, दिल जीता यहाँ पे पीसी हॉल ने, लेकिन मुकाबला जीता इंडियन प्रो चैंपियंस ने। दिल जीते यहाँ पे, दिल जीते हैं, लेकिन कोई बात नहीं, 66 टीमों में 2 में आना इतना आसान नहीं था और ये मुकाबला जीता। हात वर करून नाचायचे, नाद घुमू दे, नाद होऊ दे। आता उठता वेळ झालो, गुडगा बाशिंग बांधलं, तुझ्या नावाचं मी निशेल टॅटून गोंधलं,
चलो 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 मनी सरांसाठी हात वरती. चला आपल्या मनी सरांसाठी आपले लाडके सर मनी सर. चला चला मनी सरांसाठी हात वर. भावाची शाईन पैसे कमवायची लाईन. भावाचा टाइम तुला गावायचा नाही. भावाचे कपडे छगा मगा. भाव चला चला आता लाजायचं नाही. आता लाजायचं नाही नाचायचे. once more DJ once more. अजून एक गाणं लावा. DJ next change. Next change. बोला गणपती बाप्पा. चला 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 आज आहे 15 फेब्रुवारी. बोला जय मल्हारी. आवाज कमी करा थोडा. आवाज कमी करा. क्या बोलते पब्लिक. आज नाही करायचा. आज करते की देखो जो वाट लावली. धीरे धीरे बड़ी चली ज्योति